नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यांना माहितीच आहे की 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिवस येत आहे. तर बऱ्याच जणांनी 21 दिवसाची सेवा, 11 दिवसाची, काही जणांनी 7 दिवसाची सेवा चालू केली असेल, कोणी गुरुचरित्राचं पारायण चालू केलं असेल आणि सगळ्यात शेवट म्हणजे स्वामींची 3 दिवसाची पण सेवा चालू केली असेल. आणि मग प्रकट दिवस असेल त्या दिवशी मग स्वामींच्या आवडीचे पदार्थ म्हणा किंवा छान अशी पूजा वगैरे करणार असतील. आणि हे सगळं जर यातली तुम्हाला कोणतीच सेवा जमत नसेल तर तुम्ही फक्त प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना आवडणारी एकच सेवा करा. ती कोणती सेवा करायची तर ते आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. तर मग काय करायचे, तुमच्याकडे जर गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला जमलं नसेल तरी हरकत नाही. प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला पूजा मांडायला वगैरे जमलं नसेल किंवा काय होतं, बरेच जण नवीन सेवेकरी असतील तर त्यांना मग फोटो म्हणा स्वामींचा किंवा मूर्ती किंवा गुरु श्री स्वामी चरित्र सारामृत पुस्तक किंवा स्वामींची जपमाळ, ह्या जे सगळ्या स्वामींच्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्यातली तुम्हाला कोणतीच वस्तू त्या दिवशी उपलब्ध झाली नसेल किंवा तुम्ही बाहेर गावी असाल आणि तुमच्याकडून कोणतीच सेवा होत नसेल स्वामींसाठी, तर त्या दिवशी तुम्हाला एकच सेवा करायची जे की सगळ्यात जास्त स्वामींना आवडते. हे जे आपण करतो ना, स्वामींना वस्त्र किंवा जास्त फुलांनी सजवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे स्वामींना एवढं आवडत नाही. जे की सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे स्वामी समर्थ ह्या नामाचा जप, म्हणजे स्वामी नामाचा जप आपण जेवढ्या मनोभावे करू हे स्वामींना सगळ्यात जास्त आवडतं. असं नाही आहे की मग आता बऱ्याच जणांना असं वाटेल की आमच्याकडे जपमाळ नाही आहे, मग आम्ही कसा जप करायचा. मग त्या दिवशी काय करायचे, तुमच्याकडे जपमाळ नसेल, तुम्ही बाहेर म्हणजे प्रवास करत असाल किंवा बाहेर जॉबला असाल किंवा बऱ्याच जणांचं घरी असून पण कसं एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं मग ह्या गोष्टी किंवा स्वामींच्या सेवा करायला त्यांना जमत नसेल, तर त्यांनी मग आता महिलांचं काय होतं, स्वयंपाक वगैरे करताना पण त्यांनी असं स्वामींचा जप केला तरी चालेल स्वयंपाक करत करत, आणि किंवा घरातली कामं करत असताना पण स्वामी नामाचा जप केला तरी चालेल. पण प्रकट दिनाच्या दिवशी दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा, मनोभावे जप करा. तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यासाठी तुम्हाला पूजा मांडणे किंवा स्वामींचा फोटो, मूर्ती हे तर पाहिजेच, पण नसेल तुमच्याकडं तर सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही हे स्वामी नामाचा जप अवश्य करा प्रकट दिनाच्या दिवशी दिवसभर. आणि जर तुम्हाला दिवसभर नाही जमलं तर मग तुम्ही संध्याकाळी 11 वेळा स्वामी नामाचा जप करा. म्हणजे जर जपमाळ असेल तुमच्याकडं तर 11 माळी जपमाळ करा. आणि मग ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती म्हणा, फोटो म्हणा, स्वामींना लागणाऱ्या ज्या वस्तू असतील, मग त्यांनी मग काय करायचे, स्वामींचा सकाळी लवकर आंघोळ वगैरे करून मग पंचामृताने अभिषेक करायचे. म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी कसा प्रकट दिन साजरा करायचा याबद्दल पण व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केला आहे. जर कशी पूजा मांडायची ते जरी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मग अगोदरचा व्हिडिओ बघू शकता. तरी पण नाही का, एकदम साध्या पद्धतीची सेवा आहे. स्वामींना जास्त सोहळे वगैरे आवडत नाही. तुम्ही अगोदर बघितलंच असेल की स्वामींना एवढे वस्त्र दान करतात किंवा एवढा पैसा वगैरे दान करतात, पण स्वामींचा जो फोटो की म्हणा किंवा मूर्ती म्हणा यात तुम्ही बघितलं असेल स्वामींचं रूप की फक्त स्वामींच्या अंगावर फक्त एक लंगोट असते. हे जे आपण वस्त्र वगैरे स्वामींना बनवतो किंवा स्वामींना वस्त्र वगैरे घालतो मोठ्या मोठ्या मंदिरात वगैरे, हे हळूहळू जसं बदलत चाललंय तसे हे लोकांच्या आवडीनुसार किंवा सवडीनुसार ह्या सगळ्या गोष्टी मग स्वामींना अजून काय काय छान वाटेल ह्या गोष्टी केल्या जातात. तर पण बऱ्याच जणांना माहिती आहे की स्वामींना सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर आपल्या भक्ताने जे आपलं मनाने किती मनोभावे नामस्मरण करतो, आपल्याला किती आंतरतेने हाक मारतो. एखादी अडचण असेल तुमची त्यावेळेस तुम्ही मनोभावे स्वामींचा जप करा आणि तुमच्या बघा कशा इच्छा पूर्ण होत नाहीत
हे ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवेत पडाल त्यावेळेस तुम्हाला नक्की अनुभव येतील आणि आवर्जून तुम्ही ही सेवा करा. कोणतीच सेवा होत नसेल तर ही सेवा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.